नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणाऱ्या आरोपितांवर कडक कारवाई करण्याबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालून गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे व पथक असे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रात्रपाळी कर्तव्यावर असताना 23 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई नितीन भामरे यांना गुप्त बातमीदारामार्फत कथडा सर्व्हिस स्टेशनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये गाई व वासरे हे कत्तल करण्यासाठी शेडमध्ये गाई व वासरे बांधून ठेवले असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच कर्तव्यावर असलेल्या गुन्हे शोध पथकास माहिती दिली। त्यानंतर लागलीच गुन्हे शोध पथकाने कथडा सर्व्हिस स्टेशनजवळ भद्रकाली नाशिक येथे जाऊन सदर ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडची पाहणी केली असता सदर शेडमध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे 2 गाई 2 वासरे बांधून ठेवल्याची त्यांची खात्री झाली। तसेच शेडमध्ये असलेला इसम कलीम सलीम शेख वय वर्ष 32 याच्याकडे सदर जनावराबाबत विचारपूस केली असता त्याने सदर जनावरे ही त्यांची असल्याचे सांगून सदर जनावरे बांधून ठेवल्याच्या कारणाबाबत कोणतीही समाधानकारक माहिती न दिल्याने सदर जनावरे ही त्याने कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या बांधून ठेवल्याचे निष्पन्न झाले। सदर जनावरे ही ताब्यात घेऊन पुढील पालन पोषणाकरिता पांजरपोळा तपोवन नाशिक येथे ठेवण्यात आले आहेत। तसेच इसम कलीम शेख वय वर्ष 32 यास भद्रकाली पोलीस ठाणे येथे आणून त्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 94/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ)(9) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सतीश साळुंके हे करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।